रामकृष्ण हरी. आपण बनवणारे अनारसी, तांदळाची अनारसी. ही 3 वाटी तांदूळ घेतले आपण. ही छान अशी स्वच्छ धुवून आणि 3 दिवस भिजवणार आहे. बघा 3 दिवस झाले तांदूळ भिजून. मी रोज संध्याकाळी वरचं पाणी काढून आणि दुसरं पाणी टाकत होती. आज 3रा दिवस आहे. मी आता परत हे स्वच्छ धुवून घेतले. आता हे मी फॅन खाली सुकवते आणि मस्त बारीक अशी पावडर बनवून घेते. बघा मी ते पीठ बारीक करून एकदम छान असं बारीक केलं. त्यात सम प्रमाणात साखर, थोडी गूळ घेतलं आणि हे मी थोडं केळ घेतलं. आता एकदम एकसारखं एकजीव करून घेते. बघा किती छान अनारशा बनतील आपल्या. बघा आपण पीठ मळून घेतलं. आता असे छोटे उंडे करून घेऊ आणि असं छान असं हातावर असं छोटे छोटे करून तेल ठेवलंय मी तापायला. ही आपली खसखस आहे. यावर असं ठेवायचे. अनारसी म्हटली की जुनी पारंपरिक पद्धत. हे बघा खूप असे छान असे अनारसी होता बघा. आपण असं प्लास्टिकच्या पिशवीवर घेऊन पण थापून टाकू शकतो, पण आपल्याला आता मला येतंय हातावर, मग मी हातावरच बनवते बघा. आणि एक साईडनी खसखस लावणार आहे बरं का आपण. ही भाषे हे जे बारीक दिसतंय ना याला खसखस म्हणतात. बघा आपण अनारसी टाकली आहे आणि असं तेल असंच याने तेल सोडायचं थोडं थोडं. कशी छान अशी फुगली बघा टमम. हे बघा. आणि कमी गॅसवर करायचे बरं का. छान असा कुरकुरीत अशा छान होता बघा. वेळ द्यावा लागतो पण खायलाही छान आणि अगदी अशी व्यवस्थित झाली बघा. किती मस्त फुगली टमटमीत. किती छान अनारसी बनती बघा. आपण असं हे महत्वाचं आहे बरं का. हे असं वरतून थोडं थोडं तेल टाकत राहायचं बघा. बघा आपले अनारसे किती छान झाले. तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंट मध्ये सांगा कशा झाल्या ती.